चल आंबे काढूच जाय. आता हे एवढे काढलेले आहेत, आता परत शोधून काढू काय? खालच्या आंब्यावर जाऊया माझ्या बघूया जरा जाऊ. हा त्याच्यावर काल बघलेलं मी, आंबे होते. झाड पिकवा व्हायच. 1 मिनिट थांब, बघूया तरी काय आहे तो. झाड पिकवा त्या बाजून काढू को, त्या बाजून काढू खो. झाड पिका आंबा होतो मस्त झाले. केदो बघतो आंब्याची साईज बघ. 350-400 ग्रॅमचा आंबो हा होतं याच्यात. चल आणि काय बघूया काय. हा हे बघ दोन आंबे. तुमका माहित असतात हेका म्हणतात आता झेलान जो काढतात तो झेलो म्हणजे आमच्या देवगडात एका घळ म्हणतात. त्या घळान बघा आता हे आंबो काढतात असे. आणि हे आंबे झाडावर उतरवूसाठी, झाडावर मोठ्या झाडांवर उतरवूसाठी एका शिकारणी म्हणतात. त्या शिकारणीत असे हे आंबे झाडावरचे काढून झाडपिके आंबे पण आम्ही खातो आमच्या घरामध्ये. अगदी सुंदर लागतात झाडपिके आंबे, तुम्ही बघू शकतात. आणि एका म्हणतात शिकारणी. आणखी बघूयात आपण आणखी काय आंबे आहेत काय. आणि ही एक छोटी बिटकी, हा बिटकीची पण अक्षरशः सुंदर चव लागतात. ठीक आहे. हा ज्वालात राहणारच नाही. या बागेचं वैशिष्ट्य म्हणून तुमका सांगतं, हयचा एक मोठा झाड आहे. त्या झाडावरचा आंबो जोपर्यंत चांदणी खात नाही, चांदणी म्हणजे काय, खारुताई जे का म्हणतात, ती खारुताई जोपर्यंत झाडाचा आंबो खात नाही तोपर्यंत आम्ही आंबे काढण्याची सुरुवात करणार नाही. घळ लावत नाही आंब्यांना. म्हणजे असं म्हणायचं की खारुताला गोड लागल्यानंतरच तो आंबा तयार. खारुताईला आंबा गोड लागला म्हणजे झाडातले आंबे आता झाडावरचे बागेतले आंबे काढायला सुरुवाती होणार. अच्छा. आणि मग आता शेवटचा आंबा आपण आता सगळा शोधून काढतोय. पण ही खारुताई साधारणतः कोणत्या महिन्यात खायला सुरुवात करते? आमच्या बागेमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये खारुताई खायला सुरुवात करतात. अच्छा. आणि सगळे आंबे आपण अशा पद्धतीने उतरवतो खाली? सगळे आंबे अशा पद्धतीने उतरवतो आपण. अच्छा. त्याच्यामुळे आपल्या आंब्याला मार लागत नाही? अजिबात मार लागत नाही. मार लागलेला आंबा हा पेटीमध्ये कधीच भरला जात. मग आपण जे अशा पद्धतीने उतरवतो दिवसाला असं किती झाडं आणि किती दिवसाला आमचे 100 कॅरेट ते 150 कॅरेट पर्यंत आंबा खाली उतरतो. अख्खा दिवस जात असेल तुमचा याच्यामध्ये? पूर्ण दिवस आमचा जातो. अच्छा. रोज 100 ते 150 कॅरेटची आपली तोडणी असते. अच्छा. 150 कॅरेटची तोडणी? हो, 150 कॅरेटची तोडणी असते रोज. आता हे झाड तुम्हाला वाटत असेल छोटं आहे, पण हे दरवर्षी आम्ही पूर्ण 1 फुटापर्यंत कटिंग करतो. इथून इथे कटिंग करतो, त्याला नवीन पालवी येते आणि ते जोमाने झाड धरतं. त्याचं जे लागण आहे कलमाची ते जोमाने होते आणि उत्पन्न चांगलं येतं, छान येतं. आणि कलम हे एवढंच आम्ही ठेवतो. तुम्हाला आता इकडे बागेत बघत असाल तर सगळी कलम तेवढीच आहेत, झुपकी कलम, काढायला सोपी, आंब्याच्या लागणला एकदम उत्कृष्ट, त्यांना पूर्णपणे सनलाईट मिळते आणि चांगल्या प्रमाणे खत शोषून घेतलं जातं. किती वर्षाचं बुंदा बघा किती जाड आहे बुंदा. पण आंब्याची ही साय आम्ही एवढं कटिंग करून एवढंच ठेवतो, त्याचं कारण म्हणजे त्याची लागण चांगली होती. आता किती वर्षाचं झाड असेल हे? आता 20 वर्षाचं झाड आहे. ही लागवड सगळी 2005 मधली आहे. अच्छा. आता 2025 म्हणजे हे 20 वर्षाची झाडं आहेत. आणि आंबा साधारणतः लावल्यानंतर किती वर्ष त्याला फळ लागाय टाइम? 6 ते 7 वर्ष लागतात. 7 वर्षानंतर त्याला फळ लागण चालू होते. अच्छा. 7 वर्षानंतर तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता पूर्ण चांगलं. म्हणजे हे आता पेटी तुम्ही बघू शकता, पण ह्याला यंदा 10 पेटी माल होता. म्हणजे जवळजवळ 50 डझन 8 क्रेट 8 ते 9 क्रेट ह्या झाडापासून आम्ही उत्पन्न घेतले. आम्ही तयार करतो. हे काय पेट्या? मग तुम्हाला ऑर्डर आल्यानंतर तुम्ही इथे ऑर्डर आल्यानंतर हे त्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ह्या 2 बाजू अशा आणि ह्या त्याच्या दुसऱ्या 2 बाजू. अच्छा. हे असं ठेवायचं. त्याच्यानंतर अशी बाजू ठोकली जाते खेळ्याने, तशीच ही बाजू ठोकली जाते. आणि खाली एक झाकण असतं, वरती एक झाकण असतं. मग तुम्ही ते रेडी करता जसं ऑर्डर? असं रेडी करतो. रेडी पोझिशन मध्ये तुम्हाला. आता ही जी साईज आहे ही सगळ्या ठिकाणी सेम असते? ही नाही, सगळ्या ठिकाणी सेम नसते.
ज्याला जशी रिक्वायरमेंट असते हा. तशी असते. हा आमचा 16चा खोका आहे. 16 म्हणजे 16 म्हणजे म्हणजे आतलं हे बाजू आहे ती 12 हा आणि ही बाजू आहे ती 16. 16 इंच 12 इंच. 16-12चा खोका आहे हा. आता ह्याच्यामध्ये जर 200 ग्रॅम आंबा ठेवला हा. तर 5 डझन बसेल? नाही 6 डझन बस. 6 डझन बसणार. आणि जर 250 ग्रॅम ठेवला तर 5 डझन बस. 5 डझन बसणार. अच्छा, तुम्ही मूवी 6 डझन बसला, 2 डझनचे 3 थर करणार 24 आंब्याचे? नाही 4 थर होतात. 4 थर होतात त्याच्यामध्ये. याच्यात 4 थर होतात. रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस पेटीमध्ये भरण्यामध्ये फरक असतो. हा पेटीच्या साईज मध्येच फरक असतो, भरणीमध्ये फरक असतो. आपण चारी बाजून कागद लावतो. हा. चारी हा. बाजून ते चारी बाजून गवत गवत असतं, उभं गवत असतात. उभं गवत लावतात. आपण चारी बाजून कागद लावतो. कागद असतो. हे काय पूर्वीपासून जे चालत आलंय ते तसेच राहिलंय. त्यांची काहीतरी वेगळी भरणी होती, आमची वेगळी भरणी, कारण का ते समजावं हा. की देवगडची भरणी वेगळी आणि रत्नागिरीची बरोबर. भरणी. ते उभं हे गवत लोकांना तुम्हाला लगेच समजतं. तुम्हाला इथे ना असं उभं गवत दिसेल सगळं साईडने. साईडने उभं गवत असतं, आपला साईडने कागद असतो कागद पूर्ण. असतो. आणि हेच एवढंच फक्त की देवगड समजावं, रत्नागिरी समजावं, वेगवेगळं. बरोबर. म्हणून त्याच्यासाठी ते केलेलं आहे. पूर्वीपासून ते तसं चालत आले, ते तसंच राहिलं. हे लगेच ओळखू येतं. लगेच होईल. देऊन टाकूयात एका.